नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठ्या घडामोडी सध्या घडत आहेत। काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचाही राजीनामा दिला आहे। लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे। अशोक चव्हाण भाजपवासी झालेत, विश्वास बसत नाही। कालपर्यंत ते सोबत होते, चर्चा करीत होते, आज ते गेले। एकनाथ मिंदे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय, तसेच निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे। तसेच आपल्या देशात काहीही घडू शकतं असंही राऊत यांनी म्हटलंय। दरम्यान काँग्रेसचे तब्बल 6 आमदार अशोक चव्हाण यांच्या सोबत आहे। या आमदारांसह अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे। या यादीमध्ये हदगाव हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जळगावकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतारपूरकर तसेच विश्वजित कदम आणि अमित झनक यांच्या नावांची चर्चा आहे। दरम्यान अशोक चव्हाण यांच्या 15 फेब्रुवारीला पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल असंही बोललं जाते। दरम्यान अशोक चव्हाण यांना भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खात्याचं मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच अशोक चव्हाण यांना मंत्रिपद की राज्यसभा उमेदवारी मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबलं विसरू नका। धन्यवाद।